come on, come on, come on. जय भवानी! ए, come on. चला 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 निघा इथून. निघ चल चल निघ. निघा. इथून जायचं आम्हाला डिस्टर्ब होतं. तुझी टीम तिकडे प्रॅक्टिस करायली आहे ना व आणि आम्ही इथे प्रॅक्टिस करायलोय. तुला कसला त्रास होतोय ग? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू शांत बस जरा. तू लई बोलू नको. डोसक्यात जाऊ नको आणखी. तुला आत्ताच सांगतोय. का तू मुद्दाम वाद घालायलास आम्हाला कळतंय. ए मी काय मुद्दाम करत नाही. तुमचा आम्हाला खूप डिस्टर्ब होतोय म्हणून तुम्ही आता इथून निघायचं. हे काय आता? हे अनिकाने कमळीच्या टीमला का थांबवलंय? हे अनिकांना नेहमी काहीतरी घोळ घालत राहते. चल बघूयात. निंगू पिंगू शट अप. तू शांत मला जायचंय. एक मिनिट. निंगी का भांडताय तुम्ही? अनिका काय झालंय? रेश हे बघ तू या गावछापची साईड आता घेऊ नकोस. काय कायम कायची साईड घेत असतोस? आणि फर्स्ट ऑफ ऑल ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये, हा गेम आहे. एक मिनिट, ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये हे तू मला सांगायची गरज नाही, कळलं? ऋषी सर ऍक्च्युली बी टीमच्या आवाजामुळे अनिका ए टीम डिस्टर्ब होतीये, त्यामुळे त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. हे तुम्ही बोलताय? सिरियसली? माझ्या मुलींनी आवाज करण्यामुळे जर का तुमच्या टीमला डिस्टर्ब होत असेल तर याचा अर्थ तुमच्या टीमचं लक्ष नाहीये गेमकडे. त्यांचा फोकस वाढवण्याकडे लक्ष द्या मॅम. एक्सक्यूज मी, माझ्या मुली? व्हॉट डू यू मीन बाय माझ्या मुली? तू काय त्यांना आता अडॉप्ट केलंस? ते तुला काय समजायचं ते समज. मी त्यांच्या बाजूने बोलतोय कारण मी त्यांच्या टीमचा कोच आहे. व्हॉट? तू कोच? हाँ माहिती नहीं, क्योंकि सारा जमाना इसे कोच के नाम से जानता है और मुझे कोच के नाम से जानता है. ऋषी सर हे काय ऐकतोय मी? बी टीमचा कोच? मी तुम्हाला कल्चरल हेड केलेलं आहे. नाही आय नो, मी याबद्दल तुमच्याशी बोलणारच होतो. या कॉलेजनी बी टीमला कुठलाही कोच अलॉट केला नाही म्हणून मीच ठरवलं की मी कोच होईल. तुम्हाला वाटलं म्हणून काही घडत नसतं. कोच होण्याचे काही नियम असतात, अटी असतात. आय अंडरस्टँड. मी ह्याच कॉलेजकडनं इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स खेळलोय कबड्डीच्या. मला कोचिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे पण गेम माहिती आहे सर मला. नाही पण तेवढाच एक निकष नाही आहे ना, आणि त्यात तुम्ही कल्चरल डिपार्टमेंटही सांभाळतं. सर त्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका. कल्चरल डिपार्टमेंटकडे दुर्लक्ष होणार नाही, ही माझी जबाबदारी. तसं या कॉलेजनी बी टीमला कुठलेही फंड्स अलॉट केलेले नाही आहेत, कुठल्याच सुविधा दिलेल्या नाही आहेत, म्हणून मी ठरवलं की मी व्हॉलंटरीली त्यांना मदत करेन. आता व्हॉलंटरीली मदत करण्याला कोणाचा आक्षेप नसावा असं मला वाटतं. नाही, तुम्ही पाहिजे ती मदत करू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी ए टीम डिस्टर्ब होता कामा नये. म्हणजे या टीमला कोणताही त्रास होता कामा नये. अहो सर पण इथं बाकीचे पोरं पुरी बी खेळायला लागलेत की त्यांचा खेळ. मग त्यांनी जर ह्यांची कंप्लेंट केली की आम्हाला ह्यांच्या कबड्डीमुळे त्रास होतोय तर चालेल का? आणि हिला की नाही आमच्याच खेळाचा त्रास होतो, बाकीच्यांचा त्रास नाही होत. हाँ एक मिनिट, एक टीम बी टीम जरा सर नमस्कार. नाही तसा माझा काही डायरेक्ट संबंध नाही, पण ही जी बी टीम आहे ना यांचा मी कोच म्हणजे व्हाईस कोच आहे. मी आता स्वतःहून गॅरंटी घेतो की बी टीम कडून ए टीमला कुठलाही त्रास होणार नाही, ह्याची माझी गॅरंटी. हो माझी गॅरंटी सर. ए बी टीम काय गप्प खेळायचं, आवाज करायचा नाही, कळतंय? हा सांगितलं सर. डोंट वरी सर, बी टीम कडून तुमच्या टीमला ए टीमला कुठलाच त्रास होणार नाही. सर बट त्रास झाला तर? जर बी टीम मुळे आम्हाला काही त्रास झाला ना तर तुम्हाला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावाच लागेल. नाही पण हे सांगतात ना की कोणताही त्रास होणार नाही म्हणून झालं तर. मला एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी निघायला पाहिजे मला जरा. हा सर बरं, नमस्कार. चला कम ऑन गर्ल्स, आपण निघूया, आपण आपली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवूया. चला.
चलो. काय जरा सावकाश खेळायचं, न बोलता खेळायचं. कबड्डी 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 असा आवाज. चालतंय. चला सुरू करूयात. सरे आता ह्यो जर का शुद्धीत आला नाही ना तर आपण डॉक्टरसनी बोलू बाई. अगं त्याची काय बी गरज नाही, ते दमल्यात नव म्हणून चक्कर आली आहे त्यासनी. मग मी बी इथंच थांबतो तुझ्या संग. अगं नको वर्षा, जा बाई तू घरला. तुझा नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना. तू दिसली नाही तर घर डोक्यावर घ्यायचं तू, आणि तुलाच काय बाई बोलायचं. नको बाई, तू जा घरला, मी हाय इथं. अगं पण तू एकटीच. तू नको ना काळजी करू वर्षा, मी हाय नव, आणि काय लागलं तर तुला बोलवतो. बर येतो मी. माझ्यासोबत असं कसं करू शकतो? I need water. सुहास! रामा! मला पाणी पाहिजे. किती वेळा सांगितलं मला सगळं माझ्या रूम मध्ये नीट पाहिजे, पण नाही. शू शू शू. काय झालं, काय झालं? एवढी चिडचिड करायला काय झालं? शांत शांत. मॉम, मी या नोकरांना किती वेळा सांगू मला माझ्या रूम मध्ये सगळं जागेवर लागतं, पाणी लागतं. का नाहीये? मी यांना आज फायर करतेय. शांत 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 बच्चा. सांगशील काय झालं? आई बघ ना. मॉम, ग्रॅनी आजी, प्लीज माझ्यासोबत असं कसं करू शकतो? वाय? आणि तो आता त्या कमी टमळीच्या टीमचा कोच आहे. काय म्हणजे हे काय नवीन? काय वेडबीड लागलाय का त्याला? हे कोच वगैरे तो कसं काय? हे बघ, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. ओके, आय डोंट नो. मला खरंच कळत नाहीये तो रिश त्या गावछापचा एवढा डुळका का करतोय. डुळकाने पुळका असा शब्द येतो. सिरियसली ग्रॅनी आजी, यू आर करेक्टिंग मी. तू मला करेक्ट करतेयस. तू आणि रेश ना एकदम सेम आहे. तुम्ही दोघं मला करेक्ट करत बसा. तू पण करेक्ट कर, तो पण करेक्ट कर. तुम्ही हेच करा.